उपलब्ध करून दिला. बरोड यांनी आम्हाला कांदिवलीतील ठाकूर स्कूलचा टर्फ उपलब्ध करून दिला प्रॅक्टिससाठी, जिथे अभिषेक शिर्के यांनी कंटिन्युअस प्रॅक्टिस केली. बाकी कोणी प्रॅक्टिस केली नव्हती जेवढी, तेवढी अभिषेक शिर्के यांनी प्रॅक्टिस केली. मारले काय मी अभिषेक यांना विनंती करतो की त्यांनी सतीश लाड यांचं सुद्धा स्वागत करावं पुष्पगुच्छ आणि शाल देऊन. अभि तुझी मॅच आहे आता नाही, जरा कॉमेडी करा जेवण 5 मिनिटं. धन्यवाद मान्यवरांचे ते स्वागत. आणि पुढील संघ योद्धा आणि शिलेदार, कृपया करून तुम्ही लवकरात लवकर सामना सुरू करा, जेणेकरून फायनल मॅच साठी आपल्याला लेट होणार नाही. अंबरला जेवायला पण अंबर ते काहीतरी दिले अंपायरचे पण द्यायचे पाहिजे. त्याला दे ना जेवायला काहीतरी. गणा त्याला बरोबर जा तू काय गणेश माईकशी संपर्क साधा. गणेश जिथे कुठे असतील गणेश, जय श्री गणेश. त्याला बोलवतो मी गाडीत बसतो. है ना उसमें है क्या बोतल है? किती तुम्ही कोण कोण आहे? मी राजू रघु साथ याला हा बॅट्समॅन ने दोन जय जय कोणाचे अरे एकच द्यायचं ना. त्याला एक ते अभी सहा घेतो सहा हे नाही तू बोलशील एक तुझ्या एक संपतात त्यामुळे काय नाही. बाय हे बाय पण बॉलिंग अंपायरला दोन बाजूला ठेवतो राईटला. याला मार एका एकाला बसवा लागेल. सांगायची गरज आहे प्लेयरची नाव वगैरे दोघांचे समजले नाव. गौरव कुठे आहे? गाडीत ठेवायची होती.
समजणार आहे कोण तिकडे हे पण घेऊन चाललंय. ऑन ऑफ करून ऑन केलं तर छान लागेल. हे समजला बॉलर ने फर्स्ट एड कुठे काय फर्स्ट एड आहे का फर्स्ट एड नाही अरे खेळ सांगितलं आणलं नाही तर काय करू मी हॅलो 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 ज्ञानेश्वर बॉलिंग टाकतोय आणि समोर स्ट्राईकला आहे पानगले आणि लेग साईडला फिरायला बघूया काय होतंय. षटकार का कॅच कॅच पकडण्याचा प्रयत्न केला अंपायरचा निर्णय काय चौकार. फक्त निर्णय पंच निर्णय काय षटकार. हा षटकार षटकार तिसऱ्या अंपायरचा निर्णयाला षटकार. बारीक करून बघू हा पानगले परत मारण्याचा प्रयत्न केला बघूया तेजा हा थ्रो डायरेक्ट स्ट्राईकला त्याचे 2 धावा पूर्ण केलेत पानगले ऋषिकेश पानगले होम साईडचे नावाजलेले बॅट्समन. आवाज येतो डॉटच्या नंतर काय आलेलं विशेष पानगले पुन्हा एकदा आणि मानवा उंच उडवल्या बघूया काय होतंय. राजेश कॅप्टन करणार मला वाटतं ते कोण एकटे फिल्डर दत्ता इंजिन असल्याने दत्ता धावू शकत नाही पण काय बोलतो आवाज दत्ता आपला सलाम आहे. आपण उत्कृष्ट असे क्रिकेटपट्टू आज इंजर असताना आपण खेळताय. ज्ञानेश्वर पुन्हा एकदा विशेष पानगले रिव्हर्स शॉट खेळायचा प्रयत्न केला ओव्हर स्मार्टगिरी इथे पिल्सचा कॉल आला सरळ खेळ बघूया पुन्हा एकदा पानगळे ज्ञानेश्वर बोंबले आणि बॉल मारण्याचा प्रयत्न केला लेग साईडला बघूया काय होतंय. इथे दुसऱ्या धावण्याचा कॉल आहे दुसरा धाव पूर्ण होते का बघूया. दुसरी धाव पण पूर्ण. अशा प्रकारे धावसंख्या 22. शेवटचा चेंडू ज्ञानेश्वर घेऊन येत आहे टेट बॉल. अजून काय आणि हा उंच बघूया काय होतंय. अंपायरचा निर्णय काय चौकार. या टायमाला बॅक साईडला चौका असल्यामुळे तिथली बाउंड्री लाईन खूप जवळ आहे तर फलंदाजाला सोपं होतं लेग साईडला फिरवण्यासाठी. आणि धावसंख्या ऐकून धावसंख्या ज्ञानेश्वरचं षटक पूर्ण झालंय. आता नवीन षटक साठी येतोय संघासाठी आपल्या हर्ष ढोले. स्कोर काय झाला 26 धावसंख्या 26. हे किती ओव्हर 2 ओव्हर पूर्ण 2 ओव्हर धावसंख्या 26. यानंतर कॉमेंटेटर आमचे आले मित्र यांना विनंती करतो आपण माईकचा ताबा घ्यावा. 2 षटकानंतर संघाच्या धावसंख्या निर्मितीमध्ये 26 धावा झाल्यात. तिथे षटक मार्ग जाताना पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय चेंडू जातो बोम षटकार.
धन्यवाद. पुन्हा एकदा ठोकलाय. पाहूया किती धावा मिळतात. एक बाण चौकार सलग 2 चेंडूवरती, पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार ठोकलाय. धाव मात्र झपाट्याने पुढे चालत ते. धाव संख्या पहिली मध्ये 36 36 धावा झाल्यात. तिसरे षटक मार्गास्त आहे. 2 चेंडू झाले आणि धाव संख्या मात्र झाली ती म्हणजे 36 धावा झाल्यात. पुन्हा एकदा त्याच दिशेने टोलण्याचा प्रयत्न करतोय जयचा, पण ते मेन धाव चेंडू म्हणून आपण. 3 चेंडू झाले, धाव संख्या 36. तिसरे षटक मार्गास्त आहे. दिवसभरातला हा 4था सामना सुरू आहे. ओम साई योद्धा विरुद्ध ओम साई शूरवीर या दोन संघांमध्ये एका धावावरती समाधान मानावं लागेल. धाव संख्या 1 ने पुढे सरकते. धाव संख्या पोहोचते म्हणजे 37. एकही गडी बाद न झालं. सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानावरती अजूनपर्यंत दाखल आहेत. जेवण घेऊ लगेच. निखिलला पण जेवायला घेऊ. निखिलला पाठा ना जेवायला लगेच. ही मॅच जमल्यावर येतो. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. दुसरी ही धाव पूर्ण होते. धाव संख्या 2 ने वाढते. धाव संख्या पोहोचते 39. उर्वरित एक चेंडू अजूनही शिल्लक आहे तिसऱ्या षटकातला. तिसरे षटक मार्ग असतात. 5 चेंडू झाले. धाव संख्या 39. तर पाहूया अजून तिसऱ्या षटकातला शेवटचा एक चेंडू शिल्लक असताना किती धावा मिळत आहेत. या चेंडूवरती उंचा फाटवलेला आहे. राजेश खाली येते. निपुण पहिला धक्का पडतो. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते. शुभम बटला नॉन स्ट्राईकला आहे आणि स्ट्राईक वरती जरी आहे. वैयक्तिक दुसऱ्या आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येते नितीन. शॉर्ट लेन टाकलेला चेंडू उंच फटकायचा प्रयत्न होतो. एच लागतोय. तितका पुढे झेल टिपलाय. दुसऱ्या धक्क्यावरती धक्का पडतोय जयच्या रूपात. जेलच्या जागा भरून काढतोय स्वप्नील. हवा तरी लागते ना ते मरसे म्हणून ते काय कारण की सलग 2 चेंडूवरती धक्क्यावरती धक्के पडतायत. धाव संख्या 39. 39 धावा झाल्यात. 2 गडी बाद. 4थं षटक मार्गास आणि चेंडू झाला 1. म्हणजे पहिल्या इनिंग मधले अजूनही 11 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. तर पाहूया की 11 चेंडू मध्ये जास्तीत जास्त किती धावा कुठणार आहेत आणि जास्तीत जास्त किती धावांचं आव्हान ठेवणार आहे ओम साई शूरवीर या संघासमोर. चला सामना लवकर खेळायचा आहे कारण वेळेची मर्यादा आहे आणि अंतिम फेरीचा सामना सुद्धा आपल्याला याच मैदानावरती आजच खेळवायचा याची नोंद घ्यायची आहे. दुसरा चेंडू पंचांचा त्याच दिशेने पुन्हा एकदा घेऊन येते नितीन आणि सामना करतोय. उंचा फाटलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळतात. चेंडू सेफ झोन मध्ये एका धावावरती समाधान मानावं लागणार आहे. धाव पुढे सरकते. धाव संख्या होते ती म्हणजे 40.
अरे मी बोलतो ना तू वरती नाही बांधणार तो पण सांग नाही. तू घाल करू. स्ट्राईक वरती शुभम तितका सुरेख केलेला आहे. एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, दुसरी ही धाव पूर्ण होते, तिसऱ्यासाठी प्रयत्न होतोय, परंतु शुभमने नकार दिलाय. 2 धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. धाव संख्या 2 वाढते, धाव संख्या पोहोचते म्हणजे 42. काय नाही होणार तू. चौथं षटक मार्ग असताना चेंडू झाले 3 आणि धाव संख्या झाली 42. 2 गडी बाद. उर्वरित 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. चौथा चेंडू शॉर्ट ने टाकलेला चेंडू, परंतु पाहूया पंच काय निर्णय घेत आहेत. वाईट आहे रे. येस वाईड अतिरिक्त धाव म्हणू आपण. धाव संख्या 1 ने वाढते, धाव संख्या पोहोचते 43. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत चौथ्या षटकातले. पुन्हा एकदा शॉर्ट लाईन टाकलेला चेंडू तितका सुरेख केलेला आहे, चेंडू जातोय चौकार. या 4 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते म्हणजे 47 धावा. उर्वरित 2 चेंडू अजूनही बाकी आहेत चौथ्या षटकातले. पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन येतो नितीन, पण त्यांच्या त्याच दिशेने गोलंदाजी करतोय आणि सामना करतोय मात्र शुभम भटला. आता मात्र एच लागतोय, चेंडू जातो थर्डमॅनच्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा तर निश्चित रूपाने मिळणार आहे. धाव संख्या 2 ने पुढे सरकते, धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 49. 49 धावा. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. चालू नाही केलं तू. शेवटचा एक चेंडू चौथ्या षटकातला आणि धाव संख्या मात्र 49 झाली आहे. पाहूया या शेवटच्या चेंडूवरती किती धावा कुठला यशस्वी होतोय शुभम पटला. उंच मारण्याचा प्रयत्न होतोय, एच लागतोय आणि तिसरा मोठा झटका पडतोय शुभम पटलाच्या रूपात. आता मात्र शुभमची जागा भरू काढण्यासाठी लागते प्रिन्स. प्रिन्स मध्ये मोठी जबाबदारी असणार आहे, कारण की आता शेवटचे षटक आहे, शेवटचे 6 चेंडू आहेत. कारण की समोर सुद्धा एक बलाढ्य संघ आहे, कारण त्या संघाने सुद्धा 75 धावाचं आव्हान पार केलं होतं. एक 2 काढले पण काढले 5 वरती. ओम साई योद्धा या संघाने पहिल्या मॅच मध्ये 75 धावांचा डोंगर केला होता, तर ओम साई शूरवीर या संघाने 76 धावांचा डोंगर केला होता. म्हणजे जवळजवळ हा सामना निश्चित रूपाने आपल्याला अति तटीचा सामना पाहायला मिळणार आहे, कारण दोन्ही संघ हे तुल्यबल्ल संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये सेम फलंदाज, सेम गोलंदाज. पाहूया शेवटचे 6 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि धाव संख्या झाली ती म्हणजे 49. 39 धावा. शेवटचा षटक ओमकार, पहिला चेंडू दिशाहीन, वाईटचा इशारा, अतिरिक्त धाव. या एका धावेने संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 50. ओम साई योद्धा या संघाची हाफ सेंचुरी झालेली आहे, 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तर पाहूया की आता उर्वरित 6 चेंडू मध्ये प्रिन्स आणि शुभम किती धावा कुठतात आणि जास्तीत जास्त किती धावाचं आव्हान ठेवणार. पहिल्या चेंडूवरती प्रहार करायचा प्रयत्न होतो, परंतु बॅट आणि चेंडू यांचा काहीही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू म्हणू आपण. उर्वरित 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धाव संख्या ठप्प असते ती म्हणजे 50 वरती आहे. पाहूया 5 चेंडू मध्ये किती धावा. पुन्हा एकदा एच लागतोय, चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावाचं निश्चित रूपाने मिळणारे. धाव संख्या 2 ने पुढे सरकते, धाव संख्या पोहोचते म्हणजे 52. 52 धावा. पहिल्या इनिंग मधले शेवटचे 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत पहिल्या इनिंग मधले. 3 ना 3 4 पहिला वाईट
हो. वाईट 0-2. दिसते दिसते 2 चेंडू झाले, धाव संख्या 52, 3 गडी बाद. पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन येतोय. आता मात्र उंचाचा टोलण्याचा प्रयत्न होतो. एक धाव तर निश्चित रूपाने पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, दुसरी ही धाव पूर्ण होते. धाव संख्या 2 ने वाढते. धाव संख्या पोहोचते किती झालं? 54. ग्रीनचे किती झालं? 54 धावा झाल्यात. पहिल्या इनिंग मधले शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. तर पाहूया की 3 चेंडू मध्ये किती धावा कुठे. शुभम शॉर्ट लाईन टाकलेला चेंडू, आहा तितकाच पुढे टोलवलाय. चेंडू जातो सीमापार, षटकार. धाव संख्या झपाट्याने पुढे सरकते. धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 7. उर्वरित 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. तर हे पाहावं लागणार आहे की ओम साई योद्धा 70चा आकडा पार करतोय का. कारण की पहिल्या मॅच मध्ये याच संघाने 75 धावाचं आव्हान ठेवलं होतं. उर्वरित 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा तो शुभम शॉर्ट लाईन टाकलेले चेंडू टोलवण्याचा प्रयत्न होतो, परंतु तिसरा धक्का पडतोय. बॅट्समन. हा. तिसरा धक्का पडतोय स्वप्नीलच्या रूपात. तेच काय नाव आहे सिद्धू. आणि आता स्वप्नीलची जागा भरून काढतोय सिद्धेश. पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि धाव संख्या झाली ती म्हणजे 7. स्कोरिंग करतो ना सगळं. धाव संख्या 7. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे पहिल्या इनिंग मधला. तर पाहूया की शेवटच्या चेंडू मध्ये किती धावा कुठच्या आणि किती धावाचं लक्ष ठेवणार आहे ओम साई शूरवीर या संघासमोर. पाहूया चला. शेवटचा चेंडू, नीट धाव चेंडू. एक काय 62 टार्गेट. थांब झालं त्यांनी रन आउट केला. आउट आहे ना. 61 धावांचं आव्हान ठेवलंय ओम साई शूरवीर या संघासमोर. 5 षटकांमध्ये जवळजवळ 12ची सरासरी आहे. 61 टार्गेट. 61 धावांचं आव्हान. धन्यवाद डीजे. पुढील सामना ओम साई शिलेवार वर्सेस ओम साई योद्धा. जर संघाचे कॅप्टन रेडी असतील तर पुढचा टॉस उडवून घेऊ आपण. शिलेवार आणि योद्धा. योद्धा आणि शिलेदार दोघांना आवाज दिलाय बघूया. ओम साई शिलेदार चा कॅप्टन आणि ओम साई योद्धाचा कॅप्टन टॉस साठी. फिल्डिंगला कोण आहे. योद्धा फिल्डिंगला आहे. ओम साई शूरवीरचे दोन्ही फलंदाज सलामीचे फलंदाज कृपया क्रीजवर जा. लवकरात लवकर सामना सुरू करा जेणेकरून फायनल मॅच 4 ओव्हरची व्हायला नको मिळाला. वेळेचं बंधन आहे इथे. कप्तानांना विनंती की त्यांनी दोन्ही सलामीचे फलंदाज क्रीजवर पाठवा. 61 रनाची आवश्यकता.
61 रनाची आवश्यकता आहे शूरवीर संघाला जिंकण्यासाठी. आतापर्यंत ज्या मॅचेस झाल्या त्यामध्ये ओम साई मराठा 2 मॅच जिंकलेले आहेत, 4 पॉईंट्सने ते आघाडीवर आहेत. ओम साई शूरवीर 1 मॅच जिंकलेले आहेत, ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ओम साई योद्धा आणि शिलेदार हे दोन्ही पहिली मॅच हरलेले आहेत, त्यांची दुसरी मॅच आता सुरू आहे. ओम साई योद्धा यांना जर कमबॅक करायचं असेल तर त्यांनी शिलेदार या संघावर आक्रमण करून हा सामना जिंकावा लागेल. ज्यांच्या वैयक्तिक बॅट्स असतील त्या कृपया त्यांना परत करा मॅच संपल्यानंतर. सलामीचे फलंदाज नितीन आणि हर्ष ढोबे फलंदाजीसाठी तयार. बॉलिंग एंडला आहेत प्रिन्स पहिली ओव्हर घेऊन. त्यामुळे ते 60 धावाच्या आत या संघाला रोखू शकतात का? कंपल्सरी चेंज असल्या कारणाने त्यांना 61 धावा करायच्या शूरवीर संघाला. योद्धा संघ जो पहिली मॅच हरला होता त्यांना जर कमबॅक करायचं असेल तर त्यांना हा सामना जिंकावा लागेल, जेणेकरून तुम्हाला फायनल मधलं आपलं स्थान अबाधित ठेवण्यात येईल. चला, पंचाला विनंती आहे की पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. बॅटिंगला आहेत बॉबी, स्ट्रायकर एंडला बॉबी, नॉन स्ट्रायकर एंडला नितीन. पहिला बॉबी आपल्या संघासाठी काय करतात, पहिला चेंडू घेऊन तेच तयार. पहिला चेंडू उत्कंठा वाढवणारा हा सामना, 61 रनाची आवश्यकता. पहिला चेंडू आणि टोलालेला आहे ऑफसाईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षण फार उत्कृष्ट, 1 रन फक्त दिलाय आणि या 1 रन करून त्याने संघासाठी 1 रन पूर्ण केलेला आहे. दुसरा चेंडू ओम साई सोसायटीचे कार्यकर्ते इथे उपस्थित झालेले आहेत. रामदासजी शिंदे, मनोहरजी चव्हाण आणि बोल्ले काका या तिघांचंही इथे आगमन झालंय. त्यांनी लवकर स्टेजचा ताळा घेऊन आसन सोडावे ही विनंती. दुसरा चेंडू 2 रन पूर्ण केलेत. नो, अंपायरचा निर्णय नो बॉल. 4 खेळाडू तुम्ही 30 यार्डच्या बाहेर ठेवले, त्यामुळे हा नो बॉल देण्यात आलाय. नो कॅन्सल. 2 चेंडू 2 धावा. नो कॅन्सल. 2 चेंडू 2 धावा. तिसरा चेंडू 2 प्रिन्स. स्ट्रायकर हर्ष ढोबे आणि टोलला चेंडू पाहूया कुठे झालं. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण नाही म्हणू शकत आहे, गच्चा क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतंय. दुसरा शब्द काय? घाणेरडा, खराब. चौथा चेंडू घेऊन प्रिन्स तयार. स्ट्रायकर नितीन, पाहूया ते आपल्या संघासाठी काय करतायत. आणि त्यांनी उचललेला चेंडू आउट. पहिल्या दुसऱ्या चेंडू मध्ये आउट. कॅच कोणी घेतली? अरे विकेटी कोण होता? हे विकेटी कोण होता रे? रुपेश? अरे हा तो रुपया रुपेश टप्पा. पण कॅच कोणी मारली? रुपयाने मारली. कॅच पकडली. रामदासजी शिंदे, मनोहरजी चव्हाण आणि बोबले काका या तिघांचंही इथे स्वागत. मी देवधर काकांना विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सन्मानित करावं आणि त्यांनी आसनस्थ व्हावं ही विनंती. पुष्पगुच्छ द्या. स्वप्नील इकडे 1 मिनिट. पाठीमागे पुष्पगुच्छ बना.
आणि तिथे शाल आहे तिथे ना 3 घे शाल. हा सामना शूरवीर आणि योद्धा यांच्यामध्ये आहे. 61 धावांची गरज आहे त्यांना. शाल घे हे बघ स्ट्राईक वर आलेले आहेत. मनोहरजी बॅटिंग कोण आलं? सिद्धेश. गौरव हा. ए, कॅमेरा- ए, मग- हाय हाय हाय. इकडून घे. कॅमेरामॅन इथे जरा फोकस करा. ओम साई सोसायटीतले कार्यकर्ते आज इथे आलेले आहेत. मी कॅमेरामॅनला विनंती करतो. यानंतर रामजी शिंदे यांचं स्वागत करा. इथे पहा तुम्ही. यानंतर बोंडे काका तुमचं सुद्धा इथे स्वागत. सुभाष शिंदे कृपया स्वागतासाठी सज्ज व्हा. हे सोसायटीचे कार्यकर्त्यांच्यामुळे सोसायटी अबाधित आहे आणि असे आमचे क्रिकेटचे सामने होत आहेत. पहिल्या 7 नंतर संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 3. फक्त 3 धावा जिंकण्यासाठी 61 धावांची गरज आहे. अजून सुद्धा 58 रन हे 24 चेंडूमध्ये त्यांना करावे लागतील. तेव्हा कुठे हे पहिला सामना जिंकतील आजच्या दिवसातला. एक ओव्हर नंतर 3 धावा उत्कृष्ट गोलंदाजी केली तिथे प्रिन्स वाणी यांनी. परत एकदा तिसरा षटक घेऊन येतील असते आणि आता गोलंदाजी करत आहेत रुपेश सट्टार. हे अभिषेक दळवीचं. उत्कृष्ट चेंडू, निर्धाव असा चेंडू रुपेश याच्या गोलंदाजीतून पाहायला मिळतोय. हर्ष जोडे यांना कळलंच नाही की किती बाउन्स होणार आहे. लो बाउन्स होता हा, चुकवला गेला. 23 चेंडूमध्ये 58 धावांची गरज. पाणी पिणी सर. थम्सअप आहे. थम्सअप येणार पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे आणि हे नॉर्मल ओव्हर आणि हा अतिरिक्त रन वाईडच्या दिशेने 4 रन झालेले आहेत. घरी हा युट्यूबला. थँक्यू. दुसरा चेंडू घेऊन रुपेश सट्टार. पाहूया अंपायरचा निर्णय. पाहूया आपण अंपायरचा निर्णय वाईड. पंचांशी वाद घालू नका. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. पंचांशी वाद त्यांचा संघबाद. योद्धा संघाने विनंती आहे कृपया त्यांनी आपापले क्षेत्ररक्षण पुन्हा सुरू करावे. 23 चेंडू 56 धावा, 2 अतिरिक्त धावा इथे वाईच्या स्वरूपात मिळालेल्या आहेत शूरवीर यांना. रुपेश सट्टार. दुसरा चेंडू आणि टोलावलेला आहे लेगच्या दिशेने, परंतु तिकडे क्षेत्ररक्षण फार सुंदर. 1 धाव पूर्ण गेले. धाव संघ झालेली आहे 6. पुढील चेंडू, तिसरा चेंडू. थोडासा फेरफार करण्यात आलेला आहे क्षेत्ररक्षणामध्ये इथे. तिसरा चेंडू घेऊन रुपेश सट्टार. शिलेदार आणि योद्धा खेळतातच आहे. शिलेदार बाहेर आहे. पुढील चेंडू, तिसरा चेंडू आणि टोलावलेला हा लेग साईडच्या दिशेने, परंतु नो मॅन्स लँड मध्ये कोसळला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न पण तो इतका छान होता की त्यांना दुसरी धाव काढता आली नाही. यावर्षी मला काय वाटत नाही. फुल फिटनेस आहे. काहीच वाटत मी एकटा आलो. टीम हारता मी काय करू आता. पुढील चेंडू घेऊन रुपेश सट्टार. आणि हा गगनचुंबी चेंडू पाहूया. शुभम याने सोडलेला आहे. रेग्युलर खेळणार आहे मॅच, परंतु त्याच सोडले शुभम गव्हाणकर यांनी. हे फार कमी पाहायला मिळतं त्यांच्याकडून.
हलगर्जीपणा करण्यात आला कारण त्यांना जज करता आला नाही. ऊन सुद्धा खूप जास्त आहे. संघाचा चौथा चेंडू घेऊन पाचवा चेंडू घेऊन रुपेश सप्पा त्यांच्या गोलंदाजीवर 2 वाईड पडले होते. एक ड्रॉप कॅच आणि हा टोलावलेला चेंडू पाहूया आता कॅच घेतात का. आणि पुन्हा एकदा ड्रॉप कॅच. कॅचेस विन मॅचेस. परंतु इथे पाहिल्यामध्ये 2 कंटिन्युअस कॅच सुटले 2 चेंडूमध्ये. तुम्हाला जर कमबॅक करायचं असेल तर ही मॅच जिंकावी लागेल. योद्धा संघ तुम्ही अशा स्थितीत आहात की तुम्ही कॅच सोडून मॅच जिंकू शकत नाही. जितू पवार मराठामध्ये. हा मराठा. शेवटचा चेंडू घेऊन रुपेश आणि स्ट्राईक वर आहे तो हर्ष. पाया हर्ष आपल्या संघासाठी चौका किंवा छक्का मारतोय का. अंपायरचा निर्णय निर्धाव 2 षटकानंतर धावसंख्या झाली 9. 18 चेंडूमध्ये पाहिजे 52. 18 रन्स प्रति ओव्हर तुम्हाला हवेत. प्रत्येक ओव्हरमध्ये 3 6 कंपल्सरी आहेत. जर तुम्हाला जिंकायचं असेल तर. दुसऱ्या मॅच मध्ये माहित नाही. नितीन तिसऱ्या मध्ये तुषार. शूरवीर संघ पुन्हा एकदा 18 चेंडूमध्ये 52 धावा हव्यात तुम्हाला. 1 किंवा 2 रन करून उपयोग नाही. 6 चेंडूमध्ये 18 धावा मिळाल्या तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. फायनल पर्यंत तुम्ही पोहोचू शकता. आणि गोलंदाजीसाठी प्रतीक महाडिक सज्ज फील्डिंग तयार करत आहेत. तिसरं षटक घेऊन पहिला चेंडू प्रतीक वैयक्तिक पहिलं षटक आणि हा डोळे बंद करून मधला शॉट वाटतोय कारण बॅटला खूप लेट लागला बॉल तरी सुद्धा चौकार. 4 रन झालेले आहेत आणि संघाची धावसंख्या पोहोचली आहे 13 वर. लेट शॉट खेळला होता तरी सुद्धा चौकार गेला सिद्धेश याच्या बॅटिंगतून. यानंतरचा होणारा सामना शिलेदार वर्सेस योद्धा. शिलेदार योद्धा इकडे आहे बॅटिंगला. शिलेदार इकडे या 2 संघांमध्ये खेळला जाईल. कृपया दोन्ही संघांनी नोंद घ्यायचे. उत्कृष्ट टोललेला हा स्ट्रेट ड्राईव्हचा परंतु कॅच पकडलेली आहे इथे जय चव्हाण याने. छान कॅच पकडले इथे. मगाशी म्हटल्याप्रमाणे 2 कॅच सोडल्यानंतर ही तिसरी कॅच पकडली धन्यवाद. 16 चेंडू 48 धावा. 16 चेंडू 48 धावा. तुम्हाला 18च्या रंगोत्तामाने रन बनवायचे त्यामुळे 1 आणि 2 पण उपयोग नाही. बॅटिंग साठी आले चेतन आगवणे. सोन्या जे मागच्या लेजंड्स क्रिकेट मध्ये पहिल्याच चेंडूवर आऊट झाले होते सालाबाद प्रमाणे. त्यामुळे अपेक्षा तशी कमी आहेत परंतु त्यांना रन्सची सुद्धा अपेक्षा आहे. 16 चेंडूमध्ये 48 धावा करायचे आहेत. त्यामुळे त्यांनी आपला तडाखे 5 फलंदाज पाठवलेला आहे. प्रत्येकचा हा तिसरा चेंडू. उत्कृष्ट पहिला चेंडू पाहिला चौकार जातोय का परंतु क्षेत्ररक्षण इतकं सुरेख पाहण्याजोगे 1 रन फक्त पूर्ण केलाय. छान फिल्डिंग केली होती शुभमने. मागाशी 1 झेल सोडला होता परंतु त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी फिल्डिंग खूप छान केली आहे. पूर्ण दिवसामध्ये 14 धावा 2 विकेट्स 15 चेंडूमध्ये 47 धावा. इथे उत्कृष्ट गोलंदाजी ते प्रतीक करून पाहायला मिळते किंवा तुम्ही म्हणू शकता योद्धाकडून हा अचूक मारा. एकही षटकार नाही एकही चौकार नाही.
हा भेदक मारा जोरदार सहयोग पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा त्यांनी छान कामगिरी केली होती. जिंकण्यासाठी 75 रन तयार केले आणि हा चेंडू पाहिजे 30 पकडतोय का, परंतु पुन्हा एकदा शुभमने कॅच पकडला. शुभमने उत्कृष्ट झेल घेतलेला आहे. लॉंग ऑन करून धावत येत त्याने मिड ऑनला कॅच घेतली आहे. जेमतेम 20 यार्डाचं अंतर त्यांनी 2 सेकंदात पार करून कॅच घेतली आहे. प्रिन्स होता. हा तेच बोला एवढा लॉंग ऑन वर आला. थांबला कुठे थांबला रेग्युलर आहे ना, रेग्युलर करतो. हा त्याच्यामुळे सर्व माहिती आहे काय. उत्कृष्ट फिल्डिंग येते शुभम गव्हाणकर यांच्याकडून. झेल होता प्रिन्सचा, परंतु लॉंग ऑन करून धावत येऊन आणि कॅच पकडली. लेग बाईज नाहीये आपल्याकडे, असता तर नक्कीच हा आऊट दिला असता आपण, कारण आपण जो कॅमेरामध्ये अँगल दिसला त्याप्रमाणे हा मिडल स्टंपला होता बॉल. पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन, विकेट सेटिंग, परंतु लेग बाईज नाही आपल्याकडे, लेग बिफोर विकेट नाही आपल्याकडे. रिव्ह्यू घेतलेला आहे इकडे प्रिन्स यांनी. पाहूया थर्ड अंपायर काय म्हणतात. थर्ड अंपायरच्या स्वरूपात आपल्याकडे अमित मांडवकर आलेले आहेत. अमित मांडवकर थर्ड अंपायर, LBW. नो डाऊट त्यांनी नो डाऊट दिलाय. आऊट झाले, नॉट आऊट होता तो. त्याला हे केला, डिक्लेअर केला. 12 चेंडू 47 धावा. प्रिन्स स्वामी वैयक्तिक दुसऱ्या आणि संघासाठी 4थं षटक घेऊन क्षेत्ररक्षण फार सुरेख. एकच धाव पूर्ण केली. दुसरी धाव काढण्याच्या प्रयत्नात सुद्धा नाही दोन्ही खेळाडू, दोन्ही फलंदाज. अशा प्रकारे मॅच तुम्ही हातातून गमवत आहात, कारण 11 चेंडूमध्ये 46 धावा आहेत. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला चौकार किंवा षटकार हवा आहे. मॅच खूप दूर गेले शुभवीर कडून आणि प्रिन्स कडून भेदक मारा. इथे पुन्हा एकदा फक्त 1 रन जाईल असं वाटतं मला, पण इथे गच्चा क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळतंय गौरव मांडवकर द्वारा. 2 धावा पूर्ण केल्यात त्या सिद्धेशाने. तिसरा चेंडू, चौथ्या ओव्हरचा षटकाचा तिसरा चेंडू. 10 चेंडूमध्ये 44 धावा. प्रत्येक चेंडूवर 4 रन हवेत आणि हा बोल्ड क्लीन बोल्ड झालेला आहे तेजस यादव. उत्कृष्ट यॉर्कर टाकलं. आणि आता स्ट्रायकर आले परेश मोरे. परेश रावल बाबू भैया आणि प्रिन्स आणि गोलंदाजी करत आहेत. चौथा चेंडू उत्कृष्ट टोलेला चेंडू पाहूया. हा सुद्धा झेल होतोय का, आणि हा झेल सोडलेला आहे. कोण आहे तो? प्रतीकच आहे ना. प्रतीक महाडिक याने झेल सोडलेला आहे. हा सहज झेल होऊ शकला असता, परंतु तो जोरात धावत आला आणि जज करू शकले नाही बॉल कुठल्या दिशेने येत आहे. परंतु ऊन सुद्धा तेवढंच आहे, त्यामुळे आपण दोषी ठरवू शकत नाही खेळाडूला पूर्णपणे. पुढचा चेंडू, चौथा चेंडू आणि टोलेला चेंडू, परंतु इथे सुद्धा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते स्वप्नील पतंगाच्याकडून. 1 धाव पूर्ण, दुसरा धाव सुद्धा पूर्ण. 2 धावा पूर्ण केले. संघाची धाव संख्या 21. जर काही परेश यांनी 6 मारला तर स्वप्नील राजाच्याकडे 501 रुपयाचं बक्षीस आला.
501चं बक्षीस ठेवलं गेलं स्वप्नील गाडे आणि 501 रुपयाचं बक्षीस परेश तुम्हाला तुमच्यासाठी. स्ट्राईकवर पुन्हा एकदा सोनिया. सालाबाद प्रमाणे काही न करता जाणार आहोत. इथे स्कोर खूप कमी आहे. 4 ओव्हरमध्ये फक्त 22 धावा. प्रत्येक ओव्हरला फक्त 5.5 धावा दिलेत आणि आवश्यकता आहे 6 चेंडूमध्ये 39. ज्या अशक्य आहे फक्त औपचारिकता बाकी आहे. परंतु 6 मारला तर त्याला 501चं बक्षीस, पण ही कॅच होऊ शकते. पुन्हा एकदा कॅच सोडल्या प्रतिक्रियाने 2 धावा पूर्ण गेलेत. 2 कॅच सोडल्या प्रतिक्रियाने. गचा शिखरक्षण परंतु काही हरकत नाही, ते जिंकायला झालेत योद्धा संघ. 5 चेंडूमध्ये 26 धावा. मला वाटतं शूरवीर संघाला आपली बॅग भरावी लागेल कदाचित, कारण त्याच्यानंतर त्यांना कमबॅक करता येणार नाही. पुन्हा एकदा गचा शिखरक्षण जयेश चव्हाणच्याकडून. नुकतीच आर्मी ट्रेनिंग पूर्ण करून रुजू झालेले जयेश चव्हाण कॅच सोडत आहेत. थोडे 10 राऊंड मारायला हवे होते सकाळी आल्यानंतर, पण ते केले नाहीत पूर्णपणे. तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव. ऋषी पांगले बहुतेक गोलंदाजी करतायत. यॉर्कर डिलिव्हरी दिली त्यांनी, वाईड यॉर्कर. हा बोल. हा तुलसीदास. पुढचा चेंडू. परेश अजून स्ट्राईकला आले नाहीत, नाही तर त्यांनी जर 6 मारले तर तुलसीदास यांच्याकडून 1001 असा पारितोषिक जाहीर करण्यात आलाय आणि हा आउट. सोन्या सालाबाद प्रमाणे पुन्हा 2 आउट झालाय. ओंकार कोळे स्ट्रायकर आलेले आहेत. ओव्हल मैदानात शनिवार रविवार प्रॅक्टिसला जातात. ओंकार कोळे आपल्या गावाकडून खेळतात. सोन्यासारखी कामगिरी केली नाही इथे. गचा फलंदाजी केली इकडे, गचा क्षेत्ररक्षण सुद्धा केलं सालाबाद प्रमाणे. गेल्या वर्षी सुद्धा काही करू शकले नाही, या वर्षी सुद्धा काही केलं नाही आपल्या संघासाठी. आणि आता स्ट्रायकर आलेले आहेत ओंकार कोळे. असं वाटतं ते 1 रन धावून परेशांना बॅटिंग जेणेकरून परत 6 मारेल. परेश जर ह्या चेंडूवर 6 मारला तर तुलसीदास यांच्याकडून 1001 आणि स्वप्नील गावडे यांच्याकडून 501 असे 1500चे पारितोषिक तुम्हाला मिळेल. आणि हा तोडलेला चेंडू कॅच विकेटला पाहूया. अशा प्रकारे झेल पुन्हा एकदा सोडले सालाबाद प्रमाणे. 4 झेल सोडले आहेत योद्धा संघाने, तरी सुद्धा ते जिंकलेले आहेत. त्यांचं अभिनंदन. आणि अशा प्रकारे त्यांनी फायनल साठीचा जे परिक्रमा आहे काय नाही